झालं रेड. हां इथं पॉजचं काहीतरी हे असेल. इथे स्टॉप होते होते ना, पर रेड आहे ना आता. दिसत काय नाही. चला चला चला. बोला. चालू केलं. हो. नमस्कार. आज आपण आहोत सातपाटी येथे. पालघर विभागातील सातपाटी हा एरिया आहे. एक समुद्रकिनारी हा स्पॉट आहे. त्या किल्ल्यावर आपण शिरपूर किल्ला म्हणतात, तिथे आपण आलेलो आहोत. तर आज या किल्ल्याचं काय वैशिष्ट्य आपण पाहूया. आज नेमकं इथे रामनवमीचा उत्सव पण आहे. थोड्या वेळाने आपण तिकडे पण जाऊया. तर आपण किल्ल्याचं दर्शन घेतो आपण. चला. इथे मुख्य दरवाजे हे जुनी वस्तू दिसतात. काही ढेपाळ्याला दिसतात, काही तरी पण जुन्या पुन्हा आपल्याला दिसतात इथे. काही खळगी आहेत. विशेषतः म्हणजे लायटिंगची सोय करण्यासाठी ते कानाकोपऱ्यात पुन्हा दिसते. आपण मुख्य प्रवेशद्वारातून आता दुसरा सेकंड जो एंट्रन्स आहे तिथून आपण आतमध्ये जातो आहे. तर बघूया आपली वास्तुरचना कशी आहे ती. फिरा फिरा. चालू आहे. हो स्टेट समोर. इथे माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघताय पायऱ्या आहे. ही तटबंदी आहे किल्ल्याची. साधारण तिथे तयारी होत असणार आणि साधारण अर्धा किलोमीटर पत्त्याचं सर्कल दिसतोय. इथे काहीतरी महत्त्वाची काहीतरी एक जसं आपल्याकडे सिक्युरिटी केबिन असते तसं त्याची पोलीस अटॅकचं हे मला वाटतं असणार. आणि साधारण इथे आता गेट दिसत नाही, पण इथे लोखंडा दरवाजा असणार. आणि इथे ज्या विंडो दिसतात तिथून बाहेरचं लक्ष ठेवू शकतो. डाव्या बाजूला आपण चालू आहे ना. बोला फ्रंटवरून बोला पटकन. थांबा ॲक्शन. बघूया खाली बाहेर बघ. ओके बोला चला. बोलू. त्याला पकडून ठेव. इकडे एक रूम दिसते. म्हणजे ही बहुतेक आपण समजूया साधारण महाराजांची किंवा त्यावेळेस जे व्यक्ती राहत असतात त्यांची ही बेडरूम असायची. सेकंड बेडरूम दिसते. आणि इथे हा जो मोठा दिसतो हॉल टाईप, म्हणजे कॉमन इथे काही वस्तू ठेवत असणार. म्हणजे किल्ल्यात ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या इथं हे ठेवत असणार. आणि इथे एक छोटासा दरवाजा दिसतो. म्हणजे बाहेर जाणारी बाहेरच्या गोष्टी जे असतील त्या करण्याचे वगैरे हे दिसतंय छोटासा. आणि इथे समोर बरोबर माझ्या हा जो मधला दिसतोय भाग म्हणजे हा हॉल असणार. म्हणजे इथे त्यांच्या मीटिंग वगैरे होत असणार, चर्चा वगैरे आणि काय डिसिजन. चला चला. ही भिंत आहे, अरुंद भिंत आहे. मी प्रयत्न करतो जरा जाण्याचा. बघूया कसं काय. भीती वाटते पण काय वाटत नाही. थोडा कॉन्फिडन्स आहे. ओके बरं वाटतं. सॉफ्ट नाही आहे. या. मी वरती येतोय. अरे हा इथे एक जुनी तोफ दिसते आपल्याला. साईडला उभे राहा. साईडला उभे करून फ्रंट करा. फ्रंट ही जुनी तोफ दिसते. बसले ते चालेल. साधारण म्हणजे त्यावेळी
नका फिरू. 300 वर्षापूर्वी जे असू शकेल आणि त्यावेळेस साधारण हा किल्ला त्या वेळेसच आहे हलवता येते मला हे नसतं. पण ही म्हणजे जपून ठेवायला पाहिजे, कारण बऱ्याच वेळा वस्तू अशा चुऱ्या होतात किल्ल्यातल्या. ती खरी अनमोल ठेव आहे, ती खरी सांभाळून ठेवा. काय क्या बोला. ही जी तुम्ही छोटीशी हे बघता सर्किट टाईप, तर हे ऍक्च्युली याच्यातून वॉचिंग म्हणजे आपण शत्रू नजर ठेवत असतो तो हा एक आहे. आणि इथून बंदुकाचं नेम पण धरू शकतो. याच्याकडे ही व्यवस्था केली असते आणि इथून आपण अटॅक करू शकेल. ह्या छोट्या विंडो याच्याकडे ठेवलेल्या म्हणजे शत्रूला दिसणार नाही, पण आपल्याला शत्रू दिसू शकतो अशी रचना आहे. आपण पाहत आहे हे किनारा आहे, ही किनारपट्टी आहे आणि फार सुंदर आणि चांगलं विलोभनीय दृश्य आहे. गावामध्ये मुलं खेळताना दिसत आहेत, नारळाची झाडं दिसत आहेत आणि एकदम समुद्राच्या लाटा पण दिसत असतात तुम्हाला. पलीकडे ते बंदर दिसतोय एकदम कॉर्नरला. आणि ते बोला. तुम्ही समोर पाहता हा जो समुद्र किनारा दिसतोय साधारणपणे 15 किलोमीटर आहे आणि दर शनिवार इथे बरेच पर्यटक चलो अभी और विंडो झाले ना आपले, घेतले नाही वरती जाऊया. वरती तिकडून मारूया. वरती तुला मारत असेल इथून मार. मग जायला लागेल आपल्याला. वरती जाते, वरती जायला चालू होता रे, चालू होता माझ्या लक्षात नाही. चला